नमस्कार मंडळी. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा भाग आहे, जो पाकिस्तानाच्या क्षेत्रफळाच्या तब्बल 44% एवढा हिस्सा व्यापतो. बलुचिस्तान हे प्रांत अरबी समुद्र, इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. ग्वादर बंदर आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर म्हणजे CPEC यामुळे या प्रदेशाला भू राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि या बलुचिस्तानमध्ये लाखोंच्या संख्येने बलोच मराठे देखील राहतात. बलुचिस्तान मधल्या या मराठ्यांचा इतिहास जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ क्लिक करून नक्की पहा. 60,000 पेक्षाही जास्त लोकांनी हा मराठ्यांचा 264 वर्ष जुना इतिहास समजून घेतला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एकदा नक्की पहा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानात आणि बलुचिस्तानामध्ये काय काय झालेलं आहे. मीर यार बलोच यांनी बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची जी घोषणा केलेली आहे, ते मीर यार बलोच नेमके कोण आहेत आणि बलुचिस्तान स्वतंत्र झाला अशी घोषणा त्यांनी का दिली, आणि खरंच आता मराठ्यांचा स्वतंत्र देश म्हणजे बलुचिस्तान बनू शकतो का, आणि इथून पुढे कोणत्या नवीन स्थिती निर्माण होऊ शकतात हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. मंडळी, त्यासोबतच या व्हिडिओमध्ये बलुचिस्तानच्या लोकांना आपण बलुची असं म्हणणार आहोत, पाकिस्तानी नाही. आणि याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. मंडळी, तुम्ही जर बलुचिस्तानचा इतिहास समजून घेतला तर हा प्रांत कधीच पूर्णपणे पाकिस्तानच्या अधिपत्याखाली नव्हता. येथे अनेक टोळ्यांच्या सरदारांचा प्रभाव होता आणि त्यांचे स्वतःचे असे वेगळे कायदे देखील होते आणि ते आजही आहेत. बलुचिस्तान हा खनिज संपत्तीने समृद्ध परंतु त्याच सोबत विकासापासून वंचित असलेला भाग आहे. इथं तेल, नैसर्गिक वायू, सोनं आणि तांबे यांसारखे खनिज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पण स्थानिकांना, तिथल्या मूळ बलुच लोकांना यांचा फायदा कधीच मिळाला नाही. 1948 मध्ये पाकिस्ताननं बळजबरीनं बलुचिस्तान आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून बलुच जनता त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढत आहे. गेल्या 7 दशकात 5 मोठी बंड झाली आणि 2005 पासून विद्रोह आजही चालू आहे. पाकिस्तानी लष्कराने हजारो बलोच नागरिकांना बेपत्ता केलंय आणि मानवाधिकारांचे उल्लंघन सातत्याने बलोच मध्ये होत राहिलंय. यातच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे BLA यासारख्या संघटनांनी सशस्त्र लढा तीव्र केला. आणि या पार्श्वभूमीवर बलोच नेते मीर यार बलोच यांनी 9 मे 2025 रोजी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली. मग हे मीर यार बलोच नेमके आहेत कोण? हे पाकिस्तान मधील एक प्रमुख राष्ट्रवादी नेते आहेत, लेखक, स्वतंत्र पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून ते काम देखील करतात. 9 मे 2025 हा दिवस बलुचिस्तानच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे. मीर यार बलोच यांनी स्वातंत्र्याची घोषणा करून पाकिस्तान पासून वेगळे होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. झालं असं की मीर यार बलोच यांनी क्वेट्टा येथे हजारो समर्थकांसमोर स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली. त्यांनी अंतरिम सरकार स्थापन केले आणि त्यांच्या या घोषणेनं दक्षिण आशियातील भू राजकीय परिस्थितीत मोठा बदल घडून आलेला आहे. मीर यार बलोच हे फ्री बलोच मुवमेंटचे प्रतिनिधी असून त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मान्यता मिळवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारत सरकारला देखील नवी दिल्लीत बलोच दूतावास उघडण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. त्यासोबतच संयुक्त राष्ट्रांना शांतता सैन्य आणि आर्थिक मदत पाठवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. या घोषणेनंतर बलुचिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मंडळी, सोबतच सोशल मीडियावरती रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. विशेष म्हणजे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान मधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते आणि यावरती बलोच मधील पठाण आणि मराठा समुदायांनी आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावरच्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये पठाण आणि मराठा तरुण नाचताना दिसले,
ज्यांनी भारताच्या कारवाईचे स्वागत केले। बलोच लिबरेशन आर्मी यांनी देखील गेल्या वर्षभरात पाकिस्तानवरती 71 हल्ले केल्याचा दावा केलेला आहे, ज्यामुळे पाकिस्तानी लष्करावरती दबाव वाढला आहे। मीर यार बलोच यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये सांगितलं की बलोच जनतेनं राष्ट्रीय निर्णय घेतला आहे। बलोचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाही। आम्ही 11 ऑगस्ट 1947 रोजीच स्वतंत्र झालो होतो, जेव्हा ब्रिटिशांनी उपखंड सोडले। उपखंड म्हणजे भारतीय उपखंड सोडले। त्यांनी भारत आणि जागतिक समुदायाला बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचे आवाहन केले। त्यांनी भारतातील माध्यमांना, बुद्धिजीवींना बलुचांना पाकिस्तानी न म्हणण्याची विनंती केली, कारण आम्ही बलूच आहोत, पंजाबी किंवा पाकिस्तानी नाहीत। मंडळी, त्यांनी पाक व्याप्त जम्मू काश्मीर मधील भारताच्या भूमिकेचे समर्थन केलेले आहे आणि पाकिस्तानला हा प्रदेश रिकामा करण्यास सांगितले आहे। त्यांनी इशारा दिला की जर पाकिस्तानने ऐकले नाही तर 1971 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल आणि 93,000 पाकिस्तानी सैनिकांना पुन्हा शरणागती पत्करावी लागेल। हे विधान बलूच चळवळीची तीव्रता आणि भारताशी मैत्रीची इच्छा ही दर्शवते आणि या सगळ्या कारणामुळेच मी बलुचिस्तान मधील लोकांना बलुची म्हणतोय, पाकिस्तानी नाही। आणि तुम्हालाही मी तसंच आवाहन करतो की तुम्ही देखील त्यांना बलोची म्हणा, पाकिस्तानी नाहीत ते। 1998 मध्ये पाकिस्तानी लष्कराने मीर अहमद यार खान यांना बळजबरीने कलात राज्य सोडण्यास भाग पाडले। त्यानंतर मीर अहमद यांचे भाऊ प्रिन्स अब्दुल करीम खान यांनी 1948 मध्ये पाकिस्तान विरोधात बंड पुकारले आणि अफगाणिस्तानातून गनिमी युद्ध सुरू केले। पुढे 2005 मध्ये बलूच नेते नवाब अख्तर खान बुक्टी आणि मीर बलाच मीर यांनी नैसर्गिक संपत्तीवर नियंत्रण आणि लष्करी तळांवरती बंदी आणण्यासारख्या 15 मागण्या ठेवल्या, परंतु पाकिस्तानने या सगळ्या मागण्या फेटाळल्या। ऑगस्ट 2006 मध्ये अकबर खान यांचा लष्कराशी झालेल्या चकमकीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। यामध्येच 60 पाकिस्तानी सैनिक आणि 7 अधिकाऱ्यांचा जीव गेला। 1973 ते 1977 या लढाईत 300 ते 400 सैनिक आणि 75,000 ते 90,000 बलोच बंडखोर व नागरिक मारले गेले। अनेकांना बेपत्ता करण्यात आलं आणि आता बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर अनेक शक्यता वाढल्या आहेत। पहिली शक्यता ही आहे की त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळू शकते, पण हे सोपं नाही। सध्या तरी कोणत्याही देशाने किंवा UN ने बलोचिस्तानला मान्यता दिलेली नाही। पाकिस्तान देखील बलोचिस्तानला सोडणार नाही, कारण येथील ग्वादर बंदर आणि CPEC यामुळे आर्थिक आणि सामरिक महत्व बलोचिस्तानला लाभलेलं आहे। चीन, ज्यांचा CPEC म्हणजेच चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, यामध्ये त्यांचे $60 बिलियन गुंतवणूक आहे। पाकिस्तानला पाठिंबा चीन हमखास देईल। दुसरी शक्यता म्हणजे भारताची भूमिका। भारत मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्द्यावरती बलोचिस्तानला राजनैतिक पाठिंबा देऊ शकतो, पण काश्मीरच्या मुद्द्यामुळे उघड मान्यता देणं कठीण आहे। आता भारत सरकार पुढे कोणती भूमिका घेईल हे आपल्याला पाहावं लागेल। तिसरी शक्यता आहे बलुचिस्तान मधील संघर्ष अजून तीव्र होऊ शकतो। BLA आणि इतर गटांनी गेल्या वर्षात 71 हल्ले केले आहेत आणि 75,000 ते 90,000 बलोच बंडखोर व नागरिक आतापर्यंत मारले गेले आहेत। यामुळे प्रादेशिक अस्थिरता वाढू शकते आणि याच्यातली चौथी शक्यता आहे की बलोचिस्तानला मान्यता जर मिळाली तर पाकिस्तानमधील सिंध आणि खैबर पख्तुनवा येथून देखील फुटीरतेच्या मागण्या वाढू शकतात आणि हे अगोदरच सुरू झालेलं आहे। सिंध प्रांतामधून देखील अशी मागणी येत आहे आणि ज्यामुळे पाकिस्तानचे अजून आणखी तुकडे होऊ शकतात, याच्यामध्ये वाद नाही। आणि कोणत्या कोणत्या तुकड्यांमध्ये पाकिस्तानचे भाग होऊ शकतात याच्यावरती मी ऑलरेडी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की भेट द्या। मीर यार बलोच यांचे स्वप्न आहे की एक स्वतंत्र, समृद्ध आणि शांततापूर्ण बलोचिस्तान बनवावा, पण हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा, एकजूट आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे। मित्रांनो, स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तो मिळवण्यासाठी किंमत काय, भविष्यात काय होईल हे सांगणं कठीण आहे। पण एक गोष्ट नक्की की बलोचिस्तानची आग आता एवढ्या सहजासहजी विझणार नाही। मीर यार बलोच यांनी दिलेली घोषणा कितपत योग्य आहे? खरंच मराठ्यांचं पहिलं देश म्हणून बलोचिस्तान स्थापन होईल का?
तुमचं जे काही मत असेल मला कमेंटमध्ये कळवा. मी सगळ्या कमेंट नेहमीच वाचतो आणि त्यावरती माझा रिप्लाय देखील असतो. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.